फलटणला सोलापूरला विमानतळ ज्या पद्धतीने चालू झालं आणि आता सोलापूरला रोज गोवा आणि या ठिकाणी गोवा असेल, मुंबई असेल किंवा दिल्ली असेल तर विमानं चालू झालेली आहेत. त्याच धर्तीवर फलटण तालुक्यामध्ये आपण विमानतळाची मागणी अनेक वर्ष करत होतो. 3000 फुटाचा रनवेसह नवीन राष्ट्रीय दर्जाचं विमानतळ फलटणला आपण सुचवलेलं आहे. तत्वतः त्याला मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे की आम्ही हे प्रस्ताव स्वीकारतोय म्हणून केंद्र सरकारशी बोलणं झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की 2028 किंवा 29ला विमानतळाचं बांधकाम चालू होईल, कारण जवळ 2000 कोटीपेक्षाही मोठा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्पाला मान्यता मिळाली तर फलटणचं महत्त्व, अनन्यसाधारण फलटणचं महत्त्व हे वाढणार आहे. नवीन विमानतळाला नवीन जागा आणि हेही विमानतळ आपण या ठिकाणी छोट्या विमानांसाठी आपण हेही चालू करून MIDCकडून घेतो. एक नव्हे तर दोन्ही विमानतळ आपण फलटणमध्ये या ठिकाणी ॲक्टिवेट करायचा ताकदीने प्रयत्न करतोय. मी खासदार होतो तेव्हाही प्रयत्न करतो, खासदार नसतानाही तालुक्यासाठी जे आपण प्रयत्न केलेत, सर्व रस्ते, महामार्ग, नीरा देवकरचा पाण्याचा प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय, साखरवाडीला तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांची निविदा कालच मला वाटतं त्या निविदा नाही अधिसूचना प्रसिद्ध झाली. आता या पातळीवर फलटण तालुक्याला जे आवश्यक होतं रेल्वे आता आपले फलटण पुणे चालू झाले. बारामती रेल्वे मला वाटतं 28पर्यंत 27लाच बारामती रेल्वे फलटण बारामती दिल्ली या रेल्वे गाड्या चालू होतील. बुलेट ट्रेन जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं तर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला सुद्धा केंद्रीय कॅबिनेटनी टेक्निकल मंजुरी त्याला दिलेली आहे. फलटण तालुक्यातल्या बॉर्डरमधून शिंदेनगरपासून हे रेल्वे मार्ग जाणार आहे. मी प्रयत्न करतो की शिंदेनगरला त्याचा थांबा मिळावा, पंढरपूरला त्याचा थांबा मिळावा आणि 40 मिनिटात फलटणकरांना मुंबईला किंवा 40 मिनिटात हैदराबादला जाता यावं अशा प्रकारच्या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने त्याला टेक्निकल सँक्शन दिले. मागच्याच महिन्यात त्याचे टेक्निकल सँक्शन आले. बुलेट ट्रेन जेव्हा मी म्हणत होतो की आम्ही आमच्या मतदारसंघात माडा मतदारसंघात आणणार तेव्हा लोक मला हसायचे, त्याला वेळ लागले, काही सांगतोय म्हणायचं. ज्या पद्धतीने मी सांगितलं की स्वतंत्र जिल्हा करणार, 11 नवीन जिल्ह्यांच्यामध्ये फलटणचा समावेश झाला. त्याचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. परिपत्रक तुम्हाला सगळं 11 नवीन म्हणजे प्रॉस्परेशनल डिस्ट्रिक्ट होतात, त्यामध्ये बारामती, फलटण आणि पंढरपूर हे नवीन जिल्हे निर्माण करायला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे. तर या जे आपल्याला शक्य आहे आता जो आपण पुणे बेंगलोर महामार्ग आपण फलटण मार्गे मागितला होता, त्याचं 15,000 कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्याचं टेंडर झालं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये फलटणचं टेंडर फलटण त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतं आहे. तेही मला वाटतं की पुढच्या वर्ष 6 महिन्यामध्ये पुणे बेंगलोर महामार्गाचं टेंडर होतं. ज्या पद्धतीने शहराच्या धर्तीवर आपण गडकरी साहेबांना मागणी केली होती की जिथनं बायपास तयार होतोय, बायपासचा रोड चांगला झाला आहे पण अंतर्गत रोड चांगला नाही, तर नवीन 97 कोटी रुपयाच्या जिथून दूधसंघापासून विडणीपर्यंत शहरातनं जाणाऱ्या 97 कोटी रुपयाच्या नवीन रस्त्याला गडकरी साहेबांनी मान्यता दिली. त्याचं टेंडरही झालं. आता टेंडर बहुतेक 8-10 दिवसात त्याचं उघडलं जाईल आणि पुढील 1.5 महिन्यात 2 महिन्यात त्याचं काम चालू होईल. जी मागणी आपण दहिवडी रोडसाठी केली होती तर दहिवडी रोडचं काम सुद्धा वेगाने आता जवळपास 4,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं चालू झालेलं आहे. फलटणमध्ये नवीन रेस्ट हाऊस आपण मंजूर करून घेतलेलं आहे. रेस्ट हाऊसचं आता टेंडर ह्या 2-3 दिवसामध्ये रेस्ट हाऊसचं टेंडर होईल. जवळपास 93 कोटी रुपये आपल्याला बजेटमधनं महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत. रेस्ट हाऊस असेल, नवीन चांगलं रेस्ट हाऊस करणे असेल, माझा आता बस स्टँड चांगल्या पद्धतीने नवीन निर्माण करायचा आम्ही विचार केला आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन हे प्रकल्प आपण हयात असताना, आपण ताकदीने काम करत असताना फलटण तालुक्याला देता यावेत. तुमच्या सर्वांच्या आणि या ठिकाणी माझ्या बसणाऱ्या सर्वांच्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आपण त्या ठिकाणी ताकद लावू शकतोय. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळं, देवेंद्रजींच्या आशीर्वादामुळं कुणाच्याही स्वप्नात नसतील एवढे पाण्याचे नीरा देवघरचं असेल, धोमकोलपडी नीरा देवघर जोडण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. पाईपलाईन संपली, इंजिन घराचं काम चालू आहे. जे आपण स्वप्न बघितली, बारामती फलटणचा रस्त्याचं असेल किंवा दहिवडी रस्त्याचं असेल, नाईकबॉडी MIDC निर्माण करण्याचं असेल, ही सगळी स्वप्न आपली आता सत्यामध्ये उतरत आहेत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये फलटण हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नकाशावरचा उगवता तारा म्हणून
आम्ही जो पूर्वी म्हणायचो बारामतीप्रमाणे आम्हाला फलटण करायचे, आता फलटणप्रमाणे देशातील तालुके हे विकास करा म्हणतील आणि इतक्या ताकदीने आपण फलटण तालुक्याला पुढे घेऊन जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र.